तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 मोठ्या बातम्या पाहणार आहोत, ज्यामुळे IT, ऑइल अँड गॅस, रिअलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑटो सेक्टरमध्ये मोठी हालचाल होऊ शकते. आज एका IT कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात 8,350 कोटीचा धक्का बसला आहे. BPCLने इन्फ्रास्ट्रक्चर बूमवर मोठा दाव लावला आहे. ओबेरॉय रिअल्टीने दिल्ली NCRमध्ये 6,000 कोटीचा मेगा प्रकल्प आणि भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात 1.4 बिलियन निधी आणि त्याचबरोबर बजाज ऑटोने 5,632 कोटीचा मेगा बायबॅक. तर कोणत्या बातम्या सकारात्मक आहे आणि कोणत्या बातम्यामध्ये धोका आहे, चला आजच्या सर्वात मोठ्या मार्केट अपडेट सविस्तर पाहूया. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी IT सेक्टरमधील मोठी बातमी म्हणजे प्रसिस्टंट सिस्टमच्या सेल्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. एका दिवसात कंपनीचे मार्केट कॅप तब्बल 8,350 कोटी रुपयाने कमी झाले. यामागचे मुख्य कारण म्हणजे जर्मनीतील नागारो कंपनीचे अधिग्रहण. प्रसिस्टंट ही डील सुमारे 13,000 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीत करत आहेत असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. ही कंपनी या डीलसाठी खूप जास्त किंमत मोजली आहे. तसेच इंटिग्रेशन रिस्कमुळे बाजार चिंतेत आहे. मात्र दीर्घकालीन दृष्टी पाहता ही डील कंपनीचे युरोपमधील उपस्थिती आणि AI इंजिनिअरिंग क्षमता वाढवू शकते. सध्या बाजारात या डीलबाबत मिक्स रिॲक्शन पाहायला मिळत आहे. आता दुसरी बातमी म्हणजे ऑइल अँड गॅस सेक्टरमधील मोठी बातमी. तर BPCL. BPCLने टिकीटार अँड शेल इंडियामध्ये 40% हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवहाराची किंमत सुमारे 85 कोटी रुपये आहे. या डीलमुळे BPCL आता व्हॅल्यू ॲडेड बिटुमेन व्यवसायात प्रवेश करणार आहे. विशेष बिटुमेन प्रोडक्टचा वापर हायवे, विमानतळ आणि मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पामध्ये केला जातो. भारतामध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचे या व्यवसायात मोठ्या संधी निर्माण होत आहे. BPCLला या वाढत्या बाजाराचा फायदा मिळू शकतो. आता तिसरी बातमी म्हणजे रिअलिटी सेक्टरमधून एक गुड न्यूज समोर आली आहे. ओबेरॉय रिअल्टीने दिल्ली NCRमध्ये दमदार एंट्री केली आहे. कंपनीने गुरुग्राममध्ये तब्बल 6,000 कोटी रुपयाचा लक्झरी हाऊसिंग प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. या प्रकल्पातील घराची सुरुवात किंमत 19 कोटी रुपयापासून सुरू होते. दिल्ली NCRमध्ये प्रीमियम हाऊसिंगची मागणी सातत्याने वाढत आहे. या वाढत्या मागणीचा फायदा ओबेरॉय रिअल्टीला होऊ शकतो. यामुळे कंपनीचा भौगोलिक विस्तार वाढणार आहे. तसेच भविष्यातील रेव्हेन्यू ग्रोथसाठी नवीन दारे उघडू शकतात. म्हणून रिअल इस्टेट थीम पुन्हा चर्चेत आला आहे. आता चौथी बातमी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील मोठी बातमी. IIFCL इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड म्हणजेच IIFCL परदेशी गुंतवणूकदारांकडून $1 अब्ज कर्ज उभारण्याच्या तयारीत आहे. याशिवाय कंपनी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून आणखी $400 दशलक्ष निधी मिळवण्यासाठी चर्चा करत आहे. एकूण पाहता भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये जवळपास $1.4 अब्ज निधी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा निधी रस्ते, रेल्वे, ऊर्जा आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पासाठी वापरला जाऊ शकतो. याचा फायदा इन्फ्रास्ट्रक्चर थीममध्ये अनेक कंपन्यांना अप्रत्यक्षपणे होऊ शकतो. आता पाचवी आणि शेवटची बातमी ऑटो सेक्टरमधून. तर बजाज ऑटोचा 5,632 कोटी रुपयाचा मेगा शेअर बायबॅक 1 जुलैपासून सुरू होणार आहे. कंपनी 12,000 रुपये प्रति शेअर या किंमतीने जवळपास 46.54 लाख शेअर्स परत खरेदी करणार आहे. ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बायबॅकपैकी एक आहे. बायबॅक म्हणजे कंपनीकडे मजबूत कॅश पोझिशन असल्याचा संकेत मानला जातो. यामुळे अर्निंग पर शेअर आणि रिटर्न ऑन इक्विटीमध्ये सुधारणा होऊ शकते. तसेच शेअरहोल्डरचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊ शकते. ऑटो सेक्टरमध्ये ही महत्त्वाची सकारात्मक अपडेट मानली जाते. तर मित्रांनो, कन्क्लुजन पाहिला तर आजच्या सर्व बातम्यांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसून येते की भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, रिअलिटी आणि ऑटो सेक्टरमध्ये मोठ्या संधी निर्माण होत आहे. तर दुसरीकडे IT सेक्टरमध्ये मोठ्या ॲक्विजिशन डीलमुळे जोखीम देखील वाढत आहे. BPCL आणि ओबेरॉय रिअल्टी विस्ताराच्या दिशेने मोठे पावले उचलत आहे आणि IIFCL भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथला मोठे पाठबळ देण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर बजाज ऑटो आपल्या शेअरहोल्डरसाठी मेगा बायबॅक घेऊन आले आहे. तुमच्या मते यापैकी सर्वात मजबूत स्टॉक कोणता आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर मार्केटच्या अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी बाजार तडकासोबत जोडलेले राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.